हॅलो एव्हरीवन. आज आपण GS1 जनरल स्टडीज 1 पेपरमधील पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज म्हणजे दारिद्र्य आणि विकासासंबंधीतील मुद्दे या टॉपिककडे वळूयात. पहा, सर्वात प्रथम आपल्याला हे करावं लागेल की विकास म्हणजे काय ते नीट समजून घ्यावं लागेल. कारण विकास या शब्दाची एक अशी व्याख्या नाही आहे. तुम्ही जर पाहिलं तर युनायटेड नेशनच्या साईटवर एक व्याख्या दिली आहे, वर्ल्ड बँकेने एक व्याख्या केली आहे, अर्थशास्त्राच्या पुस्तकांमध्ये एखादी व्याख्या सापडते आपल्याला. आणि मग या सगळ्या व्याख्या वाचून आपलं कन्फ्युजन होतं. परंतु लक्षात घ्या की विकास हा एक फिनॉमिनॉन आहे, ते एक परिदृश्य आहे. त्यामुळे विकासाचा नेमका अर्थ काय होतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या डिस्कशनमध्ये आपण हेच पाहणार आहोत की विकास म्हणजे नेमकं काय, किंवा त्याचा अर्थ आपल्याला काय अभिप्रेत आहे, आणि इतक्या वर्षात विकास या संकल्पनेचा अर्थ कसा बदलत गेला, आणि आज म्हणजे 2021मध्ये आपण नेमका त्याचा कोणता अर्थ घेतो हे आपण पाहणार आहोत. आता जर पाहिलं तर विकास ही संकल्पना म्हणजे विकासाची प्रक्रिया आणि विकासाची बदलती रूपे, म्हणजे आता खरं तर ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, तर आता तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जास्त आग्रह धरला जातो. मग डेव्हलपमेंट ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा आपला प्रवास कसा झाला, का झाला, हे समजून घेणं थोडक्यात गरजेचं आहे. तर पहा, विकास म्हणजे गेल्या 1900 साधारणतः स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 50, 60 व 70 वर्षामध्ये विकास या संकल्पनेचा भरपूर वापर करण्यात आलेला आहे. आणि विशेष करून दुसऱ्या महायुद्धानंतरच विकास ही संकल्पना जास्त वापरात आली किंवा तिचा प्रादुर्भाव झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मग ती औपचारिक चर्चासत्रांमध्ये असेल, सामाजिक विषयांमध्ये असेल, जसं की सोशिओलॉजीमध्ये, पॉलिटिकल सायन्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये, किंवा मग आपल्या अनौपचारिक ज्या चर्चा असतात, इन्फॉर्मल डिस्कशन्स, त्यातही आपण हा शब्द वापरत असतो. ठीक आहे. तर ही संकल्पना इतकी व्यापक आहे, म्हणजे ही फक्त एक व्याख्या नाही आहे किंवा याच्यातून फक्त आर्थिक वाढ होणे किंवा आर्थिक क्षेत्रात माणसाची प्रगती होणे इतकाच त्याचा अर्थ नाही आहे. तर विकास हा शब्द जो आहे तो आपली जीवनमूल्य आणि आपल्या संपूर्ण भावविश्वावर प्रभाव गाजवणारी ती संकल्पना ठरलेली आहे. ठीक आहे. आपण जनरली पहा, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द युनायटेड नेशन्स, म्हणजे 50च्या दशकामध्ये जेव्हा ते झालं, त्याच्यानंतरनं विकसित म्हणजे नंतरनं तो डिकॉलोनायझेशनचाही पिरियड होता, म्हणजे वसाहतवादाचा अंत झाला होता, अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली होती. मग अशा वेळी जी नवस्वतंत्र गरीब राष्ट्र होती त्यांनी युनायटेड नेशनच्या प्लॅटफॉर्मवर हा असा आग्रह धरला की आम्हाला अविकसित म्हणण्यात येऊ नये, आमची संभावना जी आहे ती उचित शब्दाने केली जावी. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विकसित राष्ट्रांचा जो धूर्तपणा होता त्याने धूर्तपणे डेव्हलपिंग कंट्रीज असा शब्द वापरायला सुरुवात केली. म्हणजे विकसनशील राष्ट्र ज्याला आपण म्हणतो तसं, जसं की भारत एक विकसनशील राष्ट्र आहे. ठीक आहे. म्हणजे ही कॅटेगरायझेशन जी आहे ती अविकसित आणि विकसित याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विकसित असणं म्हणजे चांगलं असणं, समथिंग डिझायरेबल, अशा अर्थानं आपण विकासाकडे पाहतो. आणि अविकसित जे आहे, अविकसित किंवा ज्यांचा विकास धीम्या गतीने होतो आहे, मंद गतीने होतो आहे, हे काहीसं नकारात्मक किंवा तुच्छतादर्शक मानलं गेलं. त्यामुळे साहजिकच विकासाची आस ही जशी व्यक्तीला तशी ती राष्ट्रांनाही लागून राहिली आणि विकसित होण्याकडे सर्वांचा जो कल होता तो कल त्याच मार्गानं म्हणजे काहीतरी चांगलं घडणं, काहीतरी सकारात्मक घडणं, अशा अर्थानं ती वाटचाल सुरू झाली. तर तुम्ही पाहिलं तर म्हणजे साधारणतः 1950 ते 1985 म्हणजे या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये विकास या संकल्पनेचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर जगाच्या पूर्ण साहित्यामध्ये त्याच्यानंतरनं चर्चाविश्वामध्ये झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो. याच 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन पण त्या संकल्पनेचं बऱ्यापैकी झालं. इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे संस्थीकरण, जसं की महिला आणि ग्रामविकास, त्याच्यानंतरनं सामाजिक विकास, राजकीय विकास, उद्योजक आणि विकास, पर्यावरण आणि विकास, असे बरेच विकास म्हणजे त्या सामाजिक क्षेत्रामध्ये विकास ही संकल्पना रुजायला लागली. अनेक चर्चासत्र झाली, अनेक शोध निबंध, त्याच्यानंतरनं शोध प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यामुळं पण याच्यातून हाती काय लागलं तर विशेष ह्या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये वास्तविक विकास होण्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा एक सत्ता संपादन करण्यासाठी या संकल्पनेचा अधिक वापर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इनफॅक्ट तुम्हाला अजूनही लक्षात येईल की भारतासारख्या देशामध्ये आजही सत्ता संपादनासाठी विकास हा मुद्दा
महत्त्वाचा ठरत असतो. अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्यात किंवा लोकसभेची निवडणूक असू द्यात, विकास करायचा, विकास झाला पाहिजे, याच संकल्पनेभोवती बऱ्याचदा काय केले जातात, मॅनिफेस्टोज तयार केले जातात. तर याच्यामध्ये पहा की विकासाचा जो रूढार्थ काय तयार झाला, म्हणजे 30-35 वर्षामध्ये, म्हणजे 85पर्यंत, 80च्या दशकामध्ये विकास ही संकल्पना नक्की कशी घेतली जाऊ लागली, त्याचा अर्थ नेमका काय घेतला जाऊ लागला. तर त्याचा अर्थ नेमका असा घेतला जाऊ लागला की विकास म्हणजे जणू काही असं एका मूर्त कार्यक्रमांचं, ठीक आहे, असं एखादं प्रभावी तंत्र आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला महिला, आदिवासी किंवा पददलितांचा विकास घडवून आणायचा आहे. म्हणजे जनता इथे जणू काही निर्जीव आहे, ठीक आहे, जनतेला काही बुद्धी नाही आहे, निर्बुद्ध आहे, त्याच्यानंतरनं जाणीवशून्य आहे असं मानून आणि तिचा विकास घडवायचा आहे, अशा अर्थानंच म्हणजे या गृहीतकांवर विकासाचा हा अर्थ 80च्या दशकापर्यंत रूढ झाला होता. ठीक आहे. मग ही जी ज्याला आपण म्हणजे घातक किंवा विपर्यस्त गृहीत विकासाचं हे विपर्यस्त रूप आहे ना, तर हे विपर्यस्त रूप आलं कसं, कुठून आलं, ठीक आहे. याच्या पाठीमागं एक कथा आहे. कथा इन द सेन्स की त्यावेळेचं जे आर्थिक म्हणजे ज्याला पॉलिटिकल इकॉनॉमी आपण म्हणतो नाही का, त्याचे धागेदोरे जे आहेत, त्याचं एकंदरीत रचना जी जागतिक अर्थव्यवस्थेची जी रचना आहे, विकसित राष्ट्रांनी आपले आर्थिक संबंध जे जपले, ठीक आहे, आणि ते जपण्यासाठी त्यांनी जे जे उद्योग केले, ज्या व्यवस्था उभारल्या, ठीक आहे, त्या प्रचार तंत्राचा तो एक भाग होता. आता साहजिकच पहा की नवस्वतंत्र राष्ट्र होती, दुसऱ्या महायुद्धानंतरनं, त्याच्यानंतरनं वसाहतवादाचाही अंत झाला, तुम्ही पाहिलं आहे, आणि त्यानंतरनं म्हणजे नवस्वतंत्र राष्ट्र होती, त्यांच्या अर्थव्यवस्था पूर्ण इतक्या शेकडो वर्षाच्या पिळवणुकीनंतरनं त्या पूर्णत उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यांच्या वाढत्या ज्या मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात जी लोकसंख्या वाढली होती, त्या लोकसंख्येच्या आशा आकांक्षा पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे झटपट विकासाचा मार्ग या राष्ट्रांना हवा होता. आणि साहजिकच त्यावेळेच्या जे सत्ता म्हणजे सुपर पॉवर्स होत्या किंवा आर्थिक महासत्ता होत्या किंवा जगाचा एक आर्थिक समतोल वसाहतवादामुळे ज्यांच्या बाजूने झुकला होता, त्यांनी जरी वसाहतवादी धोरणांचा त्याग केला असला तरीसुद्धा एकंदरीत जागतिक अर्थव्यवस्थेवरील त्यांचं प्रभुत्व त्यांना ते कमी होऊ द्यायचं नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे त्यांना एक असं विकासाचं मॉडेल या नवस्वतंत्र राष्ट्रांपुढे ठेवायचं होतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं तुम्ही आमची कॉपी करा, आमचं अनुकरण करा. परंतु त्याला त्यावेळेच्या संकल्पना होत्या युरोपियनायझेशन म्हणजे युरोपीकरण किंवा वेस्टर्नायझेशन म्हणजे पाश्चिमात्यकरण, या ज्या संकल्पना होत्या या नवस्वतंत्र राष्ट्रांच्या अस्मितेच्या आड यायला हवा होता, म्हणजे आड येत होत्या. मग अशा वेळी त्यांना एक नवीन संकल्पना एक धूर्तपणे देण्यात आली, ती म्हणजे आधुनिकीकरण. आता मॉडर्निटी ज्याला आपण आधुनिकता म्हणतो, ती त्याची सुरुवात खरं तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली आपल्याला पाहायला मिळते. मग त्याची परिणिती मग वाढता औद्योगिकीकरण, त्याच्यातून नाही का वाढते GDP, वाढतं शहरीकरण, याच्याशी त्याचा संबंध आहे. परंतु आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही. आधुनिक व्हायचं म्हणजे विकसित व्हायचं असा मंत्र ह्या नवस्वतंत्र राष्ट्रांना देण्यात आला. मग आधुनिकता काय आहे, तर आधुनिकता पहा इतर कोणत्याही परिवर्तन प्रक्रियेप्रमाणेच ही सुद्धा काय एक परिवर्तन प्रक्रिया आहे. आधुनिकता ही एक परिवर्तन प्रक्रिया आहे. मग याच्यामध्ये परिवर्तन होतं कसं, एक की संस्थांमध्ये परिवर्तन होतं. मग सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संस्था ज्या असतील त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. आधुनिक काळाच्या पूर्वी वेगळ्या संस्था असतात, नंतरनं वेगळ्या संस्था येतात. ठीक आहे. मग संस्थांमध्ये असे बदल होतात. म्हणजे आधुनिकतेची आपण कमीत कमी म्हणजे सैद्धांतिक बाजू आता समजून घेतो आहे की सिद्धांतामध्ये आधुनिकता म्हणजे काय ते आपण पाहतो आहे. व्यवहारात ती कशी फलद्रूप झाली आहे तो वादाचा मुद्दा आहे. परंतु जेव्हा ही विकसित राष्ट्र नवस्वतंत्र राष्ट्रांना आधुनिकतेचं म्हणजे विकासाचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवत होते, तेव्हा त्याचा अर्थ ते काय घेत होते, सैद्धांतिकदृष्ट्या हा की संस्थांमध्ये होणारा बदल, त्यानंतरनं जीवन पद्धती आणि आचार विचारांमध्ये होणारा बदल, त्यानंतरनं या सर्व बदलांचा प्रभाव जो आहे तो फक्त समाजाच्या वरच्या वर्गापुरता मर्यादित न राहता समाजाच्या सर्व थरांमध्ये तो प्रभाव दिसतो. जसं की युरोपियनायझेशन आणि वेस्टर्नायझेशनमध्ये प्रामुख्यानं तो प्रभाव समाजातल्या उच्चभ्रू वर्गावर दिसतो. तसं न होता आधुनिकतेमध्ये म्हणजे सिद्धांतात तरी हे मान्य केलं गेलं की हा जो प्रभाव आहे समाजातील सर्व गटांवर होतो आणि मुख्यत्वे करून संचार माध्यमं जी असतात त्या संचार माध्यमांद्वारे हा प्रसार होत असतो. ठीक आहे. मग याच्यात नवीन कल्पना येतात, त्यानंतरनं नवीन मनोवृत्तींचा जन्म होत असतो. ठीक आहे. म्हणजे सातत्यानं परिवर्तन आणि सामाजिक आणि मानसिक गतिशीलता हे आधुनिकतेचं व्यवच्छेदक लक्षण बनतं.
आधुनिकता आली का हे सगळं आलंच असं. म्हणजे सामाजिक गतिशीलता होणार, म्हणजे विविध समाज गटांना आपली आर्थिक आणि राजकीय उन्नती करायला संधी मिळणार, माणसाच्या विचारांमध्ये बदल होणार. ठीक आहे, म्हणजे बुरसेटलेल्या विचारांपासून तो अधिक क्रांतिकारी, वैज्ञानिक, रॅशनल, ज्याला म्हणजे बुद्धिनिष्ठ असा विचार करू लागतो, असं म्हणजे सैद्धांतिकदृष्ट्या मान्य करण्यात आलं याच्यामध्ये. ठीक आहे, मग दुसरं म्हणजे असा बदल लादला जात नाही. हा असा बदल जनता किंवा लोक जे ते स्वेच्छेने स्वीकारत असतात. ठीक आहे, असं हे सगळं म्हणजे आधुनिकतेच्या संकल्पनेमध्ये बरंच काही काही जे आहे ते पाश्चात्य राष्ट्रांनी विशेष करून, ठीक आहे, नवस्वतंत्र राष्ट्रांपुढे हे मॉडेल मांडलं. मग याचं जी दृश्य परिणिती कशामध्ये होते, तर दृश्य परिणिती त्या सैद्धांतिकदृष्ट्या वाढतं शहरीकरण, त्यातून वाढता साक्षरतेचा प्रचार, त्यानंतरनं प्रसारमाध्यमांचा वाढता वापर, त्यानंतरनं नवीन उत्पादन तंत्रांचा शोध आणि त्यांचा वापर, ते चालवण्यासाठी प्रगत मनुष्यबळ, त्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाची सोय, त्यातून वाढणारं राष्ट्रीय उत्पन्न, त्यातून वाढणारं दरडोई उत्पन्न, ठीक आहे, त्यातून उंचावणारं राहणीमान, आणि पुन्हा त्यातून दिसणाऱ्या नवीन आर्थिक संधी. आणि म्हणजे पुन्हा हे इष्टचक्र आहे पहा, म्हणजे जणू काही एकमेकाला फीडबॅक करतं आणि यातून पुन्हा होणारा आर्थिक विकास. अशा तऱ्हेने हे चक्र सदैव चालत असतं. अशा अर्थानं म्हणजे ही विकासाची जी संकल्पना आहे ती मांडली गेली. म्हणजे सुरुवाती जे मी समोर सांगितले 1950 ते 1985पर्यंत हे सर्व चालू होतं. परंतु नंतर म्हणजे 80च्या दशकाच्या मध्यानंतरनं हे जाणवायला लागलं. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात या पाश्चात्य राष्ट्रांचं आर्ग्युमेंटच हे होतं, म्हणजे हे विकासाचं मॉडेल विशेष करून पाश्चात्यांकडून आलेलं होतं. त्यामुळं याचा आर्ग्युमेंटच त्याचं हे होतं की तुम्ही थोडक्यात काय करा, म्हणजे आधुनिक व्हा म्हणजे काय की पाश्चात्यांचं तुम्ही अनुकरण करा, अंधानुकरण करा, अशाच अर्थानं ते. म्हणजे थोडक्यात काय, याच्यामध्ये तुमचा वेळ वाचेल. म्हणजे ज्या संस्था आहे, म्हणजे डेमोक्रेसी असेल किंवा आर्थिक विकासाची काही मॉडेल्स असतील, बरोबर, या ज्या संस्था आहेत त्या अशाच्या अशा तुम्ही वापरा, आम्ही जसा वापर केला तसाच तुम्ही तो वापर करा. म्हणजे तुमचा एक वेळ वाचेल आणि साधन संपत्तीचे काटेकोर ज्याला नियोजन म्हणतो आपण ते करता येईल अशा अर्थानं. आणि हे केलं का म्हणजे काय होईल की त्वरित आर्थिक विकास आणि सामाजिक विकास घडून येईल, अशा अर्थानं हे आर्ग्युमेंट बऱ्याचदा दिलं गेलं. ठीक आहे, परंतु पहा की 1985 नंतर बऱ्याचदा लक्षात यायला लागलं की जगभरामध्ये म्हणजे 30-35 वर्ष हे मॉडेल राबवून अपेक्षित असे परिणाम दिसले नाहीत. आणि त्यामुळे नवस्वतंत्र राष्ट्रांचा, म्हणजे ज्याला आपण विकसनशील राष्ट्र म्हणतो आता आपल्या याच्यामध्ये, विशेष करून तीच राष्ट्र नवस्वतंत्र होती, त्यांचा भ्रमनिरास झाला. भ्रमनिरास का झाला, तर असं लक्षात आलं की विकासाच्या नावाखाली जे काही झाले, किंवा जरी विकास झाला असं म्हणायला गेलं तरी तो काय लोकाभिमुख होत नव्हता. ठीक आहे, या नवीन व्यवस्थेत काय झालं, राज्यव्यवस्था आणि नोकरशाही यांचेच हितसंबंध जुळले आणि तेच उफाळून समोर आले. ठीक आहे, आणि त्यांच्या सत्तेसाठी आणि डॉमिनन्ससाठी आणि त्यांचा वर्चस्व राखण्यासाठी आपण म्हणू शकतो त्यांचं साटलोटं तयार झालं. तळागाळातले लोक जे होते ते या विकास प्रक्रियेपासून वंचितच राहिले. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये हे झालं की मुख्यत्वे विकसितपणा आणि मागासलेपणा यांचा एक अनोन्य संबंध आहे, ही बाबत या 30-35 वर्षात दुर्लक्षिली गेली. आता विकासाची प्रक्रिया म्हणजे विकसितपणा, फॉर एक्झाम्पल पाश्चात्य राष्ट्र विकसित आहेत, ठीक आहे, आणि बाकीचे राष्ट्र विकसनशील आहेत. पूर्वीचे वसाहतवादी जे राष्ट्र आहेत ती विकसित आहेत. ठीक आहे, आणि पूर्वी जे दास्यामध्ये जी राष्ट्र होती ती विकसनशील किंवा गरीब आहेत असं म्हणूयात आपण. म्हणजे याच्यात एक संबंध आहे. म्हणजे विकसित राष्ट्रांना त्या लेवलचा जर विकास गाठायचा असेल, त्या लेवलचं राहणीमान ठेवायचं असेल, त्या लेवलचं त्यांना आर्थिक उत्पन्न ठेवायचं असेल, तर विकसनशील राष्ट्रांना त्यांना पिळवणुकीतच ठेवावं लागेल, म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये, तरच ते तेवढा नफा कमवू शकतात. याच्यातच मुळात एक संबंध आहे, ही बाब दुर्लक्षित केली गेली. ठीक आहे, आणि मग याच्यातून तात्पर्य काय निघालं या सगळ्या याच्यामधनं, की बाबा आधुनिकता आणि विकास म्हणजे ह्या फक्त व्याख्या न राहता, ठीक आहे, हे फक्त कार्यक्रमाचे मॉडेल्स न राहता एक आग्रही विचारधारेची ज्याला अधिष्ठान म्हणतो आपण ते बनल्या. एक विचारधारा, आयडिओलॉजी, कुठल्याही जी आयडिओलॉजी असेल त्याची एक बेस जो आहे तो हा विकासाची संकल्पना किंवा आधुनिकीकरण आहे असं मानलं गेलं. याचा लाभ जो आहे तो फार थोड्यांना झाला आणि हानी मात्र सामान्य जनतेची झाली. विकासामध्ये नवीन आंतरविरोध निर्माण झाले. म्हणजे एका बाजूला विकास होतोय, ठीक आहे, आणि एका बाजूला काय होतं, त्या विकासाचे दुष्परिणाम दिसत आहेत, असे प्रकार झाले. आता याच्या खोलात जर तपशिलात आपण गेलो तर ते बरंच सांगता येईल, पण ते नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. आज मात्र एवढं लक्षात ठेवा की आर्थिक विकास
एका बाजूला होत होता, परंतु सामाजिक न्यायाची मात्र पिछेहाट होत होती. म्हणजे याच्यामध्ये पहा की सामाजिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली. विकसित आणि अविकसित राष्ट्र होती यांच्यामध्ये जी दरी होती ती पूर्वीपेक्षाही, म्हणजे 50च्या दशकामध्ये जी दरी होती त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ती दरी आज आपल्याला 80च्या दशकात किंवा इवन आजसुद्धा ती दरी जाणवायला लागली. ठीक आहे. याच्यामध्ये विकसनशील राष्ट्र एक वेळ स्वावलंबी बनतील ही जी अपेक्षा होती ती स्वावलंबी तशी बनली नाहीतच, परंतु तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, त्यानंतरनं इम्पोर्ट ऑफ द कॅपिटल गुड्स, भांडवली वस्तूंची आयात, त्यानंतरनं विविध प्रकारचं शास्त्रीय म्हणजे वैज्ञानिक ज्ञान, या बाबतीत ती विकसित राष्ट्रांवर त्यांचं अवलंबित्व वाढलं. आणि या समजा हे तंत्रज्ञान आयात करायचे, भांडवली वस्तूंची आयात करायची, यासाठी जो पैसा लागणार होता त्याची सोय साहजिकच मग विकसित राष्ट्रांनी IMF असेल किंवा वर्ल्ड बँकसारख्या ज्या रचना असतील, ठीक आहे, तिथून करायला सुरुवात केली. मग तिथून कर्ज घ्यायचं, मग त्यापायी या राष्ट्रांवर कर्जबाजारीपणा आला बऱ्याच राष्ट्रांवर आणि त्यांचं विकसित राष्ट्रांवरचं अवलंबित्व वाढलं. तर हे पहा, म्हणजे याच्यामध्ये एकंदरीत विकासाचे हे मॉडेल जे आता तुम्ही पाहिलं असेल, आजकाल ब्रिक्सची स्थापना झाली आहे, एशिया इन्फ्रास्ट्रक्चर बँकची स्थापना झाली आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना झाली. ही का झालेली आहे तर त्याला ही सगळी पार्श्वभूमी आहे. विकसनशील राष्ट्रांच्या हे लक्षात आलं की IMF आणि वर्ल्ड बँकेचं एकंदरीत मॉडेल जे आहे ते पाश्चात्य राष्ट्रांचा हितसंबंध जपण्यासाठी आहे. किंवा आज WTO आहे, WTOचं एकंदरीत जे मॉडेल आहे ते पाश्चात्य राष्ट्र किंवा विकसन सोकॉल्ड जे डेव्हलप्ड कंट्री आहेत त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी त्याचा जास्त वापर होताना दिसतो आहे. ठीक आहे. असो, त्या मुद्द्यांकडे आपण नंतर नाही येऊयात. परंतु याच्यामध्ये पहा की म्हणजे 80-90च्या दशकापर्यंत विकासाची जी जुनी संकल्पना होती, ठीक आहे, ती बऱ्यापैकी मोडकळीस आली. विकास म्हणजे ही आजारी रुग्णासारखी त्याची अवस्था झाली. आणि याला म्हणजे विकासाचा अर्थ आपल्याला नव्यानं परत त्याची फेरमांडणी केली पाहिजे याच्याविषयी बऱ्याच तज्ज्ञांमध्ये ज्यावेळी चर्चा सुरू झाली होती, म्हणजे 80 नंतर आणि थ्रूआउट 90च्या दशकामध्ये. तर यामध्ये पर्यावरणवाद जो होता, म्हणजे विकासाचं जे मॉडेल होतं, ठीक आहे, जो विकासाचा जो अर्थ किंवा ही जी विकासाची प्रक्रिया होती आधी दिलेली, ती मुळात सर्वाधिक पर्यावरणाची जी हानी झाली ती हानी करणारी ठरली. त्यामुळं पर्यावरणवादानं त्या काळात जोर पकडला होता आणि पर्यावरणवादातूनच मग टिकणारा विकास, शाश्वत विकास, चिरंजीवी विकास, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, ही संकल्पना समोर आली. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ फक्त पर्यावरणापुरता न राहता त्याला एक विकास या संकल्पनेला एक व्यापक अर्थ देण्यात आलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल आपण नंतर पाहूयात, परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे, ज्याला शाश्वत विकास किंवा पेलणारा विकास आपण म्हणतो, ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेने विकास या संकल्पनेला किंवा विकासाचं जे गारुड आहे त्याला एक जीवदान दिलं. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आता ही संकल्पना सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेपर्यंत येऊन ठेपलेली आहे. परंतु सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, इकडे जाण्यापूर्वी आपण काय करूया, भारतीय संदर्भात विकास संकल्पना कशी राबवली गेली याचा थोडक्यात एक आढावा घेऊया. म्हणजे जागतिक संदर्भात पाहिलं आपण, परंतु आता भारतीय संदर्भात त्याचा वापर कसा केला गेला हे थोडक्यात बघूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याकडे वळूयात. आता भारतीय संदर्भातला जर विचार केला तर पहा, म्हणजे 1950 ते 1980 हा जर 30 वर्षाचा साधारणतः तुम्ही कालखंड जर पकडला तर याच्यामध्ये आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून विकास घडवून आणायचा असं भारताचं धोरण होतं. म्हणजे समाजवादी धाटणीचा तो विकासाचा मार्ग होता. याच्यामध्ये आर्थिक नियोजन जे तज्ज्ञ होते त्यांनी काय केलं, जगात अन्यत्र जे केलं जात होतं तेच इथंही केलं गेलं प्रामुख्यानं. म्हणजे काय की विकास म्हणजे आर्थिक वाढ म्हणजेच विकास हे समीकरण त्यांनी स्वीकारलं. आर्थिक वाढ म्हणजेच विकास हे समीकरण स्वीकारल्यामुळं काय झालं की मग विकासाचं मोजमाप कसं करायचं, कोणती क्षेत्रे मोजायची, त्याचं क्वांटिफिकेशन कसं करायचं, त्याच्या म्हणजे नॅशनल इन्कम, त्याच्यानंतरनं GDP, त्याच्यानंतरनं पर कॅपिटा इन्कम, या गोष्टींच्याच ते मागे जास्त लागले. ठीक आहे. परंतु या विकास प्रक्रियेचा सामाजिक वास्तवावर नेमका काय परिणाम होतो आहे हे मात्र यातून कळत नव्हतं. म्हणजे फॉर एक्झाम्पलच घ्या ना, पर कॅपिटा इन्कम की बाबा भारताचं दरडोई उत्पन्न आता इतकं आहे, म्हणजे जर आहे हे उत्पन्न वाटायचं ठरलं प्रत्येक व्यक्तीला तर प्रत्येक व्यक्तीला इतके पैसे वाटायला येतील असा त्याचा अर्थ. परंतु वास्तवात वाटायला येतील आणि वाटायला येतात किंवा येत आहेत याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये आर्थिक विषमता, सामाजिक विषमता याचं कसलंही चित्र दिसत नव्हतं. मग नेमका विकास प्रक्रियेचा सामाजिक वास्तवावर काय परिणाम होतो आहे त्यासाठी नव्या संकल्पनेची गरज आहे हे त्या आर्थिक तज्ज्ञांनाच वाटू लागलं.
ठीक आहे. आणि आर्थिक वाढ ही अपुरी संकल्पना ठरल्यानं किंवा ती दिसल्यानं 80च्या दशकामध्ये काय झालं, भारतानं त्याचा त्याग केला. मग लक्ष कुठं वळालं तर मग विकासाचे परिणाम काय, मग विकासाचा नेमका परिणाम काय झाला आणि कोणावर झाला, इकडे लक्ष आलं की जे येणं अपेक्षित होतं हा एक सकारात्मक बदल होता. मग पहिल्यांदा संपत्तीचे समान नाही पण निदान न्याय्य वाटप तरी होतात का, किंवा ते कसे केले गेले पाहिजेत, काय काय मार्ग आहेत त्याचे, ठीक आहे, त्याच्या मार्गात कोणकोणते अडथळे आहेत, असे प्रश्न विचारले जाऊ लागले की जे जास्त अर्थपूर्ण होते. आता पहा की म्हणजे नंतरनं जर तुम्ही बघितलं की राष्ट्रीय उत्पादन, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, त्याच्यानंतरनं सर्वसामान्यांचं जे आयुष्य आहे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ काय, ठीक आहे, त्या जीवनमानाचा दर्जा काय आहे, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आणि या मानदंडावर विकास जोखला जाऊ लागला. म्हणजे दरमानशी आहार जो आहे तो त्याच्यात सुधारणा झाल्यात का, किंवा साक्षरतेचा व शिक्षणाचा प्रसार जो झाला आहे तो स्त्रियांमध्ये कसा झाला आहे, पुरुषांमध्ये कसा होतो आहे, वयोमानानुसार कसा होतो आहे, कोणत्या गटात साक्षरतेचं प्रमाण काय आहे, ठीक आहे, ते पाहिलं जाऊ लागलं. कौटुंबिक आरोग्य, ठीक आहे, आणि सोयीसुविधा जो आहेत त्याच्यामध्ये त्याची गुणवत्ता वाढली आहे का, ठीक आहे, आरोग्य जे लाभ आहेत किंवा आरोग्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सामान्य माणसाच्या आवाक्यातल्या आहेत काय, त्याच्यानंतरनं रोजगाराची उपलब्धता आहे काय, त्यानंतरनं सर्वसामान्यांची क्रयशक्तीमध्ये वाढ झाली आहे का. म्हणजे विकास जनरली आपण अन्न वस्त्र निवारा याच्यापुरता जरी असं साधारण पकडला तरी मग सर्वसामान्यांच्या अन्न वस्त्र निवारा या गरजांमध्ये किंवा त्याची पूर्तता जी होती आहे त्या पूर्तता होण्यामध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे का, असा विकासाचा अर्थ जो येतो प्रामुख्यानं तुम्हाला या वेळी म्हणजे नंतरनं भारतीय संदर्भात 80 नंतरनं घेतला जाऊ लागला. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे तात्पर्य काय आहे की विकास प्रक्रिया जी आहे तर विकास प्रक्रियेकडे नक्की कसं बघितलं जातं आहे, तर आता असं बघितलं जातं आहे की विकास प्रक्रियेबाबत बदल नेमका काय होतो आहे, विकासाची प्रक्रिया कशी कशी बदलत चाललेली, सुरुवातीची स्थिती काय होती, नंतरनं सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नंतरनं ह्युमन डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स त्याच्यामध्ये आपल्याला आल्याचे पाहायला मिळतात. म्हणजे विकास प्रक्रियेमध्ये नेमका बदल कोणता होतो आहे, ठीक आहे, कोणत्या सामाजिक थरांमध्ये या बदलाचे लाभदायक आणि हानिकारक परिणाम घडून येत आहेत, हे प्रश्न आजकाल विचारले जात आहेत. त्यानंतरनं एकूणच विकास प्रक्रियेचे सामाजिक फलित काय आहे, म्हणजे समाजावर त्याचा काय परिणाम झाला आहे हे पाहिले जातं आहे, किंवा त्यासाठी समाजाला कोणती किंमत किंवा समाजातल्या कोणत्या गटांना कोणती किंमत किंवा एकंदरीत समाजालाच कोणती किंमत मोजावी लागते हे पाहायला गेलं. म्हणजे व्हॉट इज द सोशल कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट, विकासाची सामाजिक किंमत काय, बरोबर, असे प्रश्न या संदर्भात विचारले गेलेले आहेत. तर पहा हा एक जनरल ओव्हरव्ह्यू होता की विकास म्हणजे नेमका काय आणि त्याचा आपण नेमका अर्थ आपण काय घेतो आहे. ठीक आहे. नंतरच्या लेक्चर्समध्ये आपण अजून तपशिलात याच्यामध्ये जाऊयात आणि याची विविध अंग म्हणजे जशी इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सारखी आपल्याला विविध अंग बघता येतील. निबंधाच्या दृष्टिकोनातून विकास ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते. जसं तुम्ही पाहिलं की 2016चा जो पेपर होता मेन्सचा मुख्य परीक्षेचा UPSCचा त्यामध्ये प्रामुख्यानं विकासावर खूप प्रश्न विचारण्यात आले होते किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, जॉबलेस ग्रोथ असे प्रश्न विचारण्यात आले. त्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी किंवा हे सगळं जे ज्ञान आहे आपल्याला असणं अपेक्षित आहे त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. ठीक आहे. असो पुढच्या लेक्चरमध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेकडे वळूयात. थँक्यू.